सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलेच तापले असून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट सामना रंगणार आहे. महायुतीकडून भाजपने धैर्यशील कदम यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे, तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी मंत्री जयंतराव पाटील यांचे विश्वासू सहकारी बाळासाहेब पाटील बापू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सातारा सांगली मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या वाट्याला आली. या जागेसाठी अनेक नावांची चर्चा असताना पक्षश्रेष्ठींनी अखेर बाळासाहेब पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे जयंतराव पाटील समर्थक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे महायुतीनेही या निवडणुकीला प्रतिष्ठेची लढत मानत धैर्यशील कदम यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची एकत्रित ताकद लक्षात घेता महायुतीने विजयासाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांच्या मतांवर ही निवडणूक अवलंबून असल्याने नगर परिषद, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील सदस्यांच्या भूमिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दोन्ही बाजूंनी मतदारांच्या भेटीगाठी, बैठका आणि संपर्क मोहिमा सुरू असून मतांचे गणित जुळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. राजकीय निरीक्षकांच्या मते सातारा आणि सांगली जिल्ह्यातील स्थानिक राजकीय समीकरणे, मित्रपक्षांचा पाठिंबा, अपक्ष सदस्यांची भूमिका आणि संभाव्य क्रॉस व्होटिंग यावर या निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ एका जागेपुरती मर्यादित न राहता महायुती आणि महाविकास आघाडीच्या ताकदीची चाचणी मानली जात आहे. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून येत्या काही दिवसात प्रचाराचा धुरळा उडणार आहे. त्यामुळे सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले.